तर मित्रांनो बघू शकता आमच्या बारी आहे तर खूप गर्दी आहे. तर बघू शकता खाली पण आहे. तर इकडं गाड्या लावायला जागा पण नाही. मोठ्या प्रमाणात गर्दी झाली बारी बघायला. बघू शकता तिकडे मोठ्या गाड्या आहेत आणि इकडे छोट्या गाड्या आहेत. बघा पार्किंग लावायला पण जागा नाही, एवढे माणसं आलेत. बघू शकता मोठ्या गाड्या तिकडे लावल्यात आणि छोट्या गाड्या इकडे लावल्यात. गाड्या जायला पण जागा नाही आहे आतमध्ये. हा आमचा युट्यूबर यश पाहणार आहे. आणि इकडे मोठ्या गाड्या लावल्या 4 व्हीलर. इकडे लॅम्बोर्गिनी पण आले. बघू शकता मित्रांनो गावामध्ये जायला जागा पण नाही, एवढ्या 2 व्हीलर लागलेत. पूर्ण सर्व जागा पॅक झाले आणि मोठी गाडी जायला आतमध्ये जागा पण नाही आहे, एवढ्या 2 व्हीलर लागल्यात. तर तुम्हाला आता पब्लिक पण दाखवतो, खूप मोठ्या प्रमाणात आलं आहे. बघू शकता मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. आयोजक कार्यक्रमाचे या ठिकाणी खास त्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि हा कार्यक्रम तिकडे होणार आहे. आज जरी तुम्हाला जर खरी मजा बघायची असेल आज तुम्ही आनंद लुटा, पण त्या व्यतिरिक्त बुवा देखील आज आपल्या गावामध्ये आलेले आहेत, त्याचा पाहुणचार करणं आपलं कर्तव्य आहे. बुवा माझा आदर करतील, मी त्यांचा आदर करतो या ठिकाणी. पण कांदरवाडी या ठिकाणी जी बारी होणार आहे ती बारी सगळ्यांच्या लक्षामध्ये राहील अशी अगदी हसून आणि पुसून त्या ठिकाणी बारी होणार आहे. म्हणून सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे की कांदरवाड्यात देखील आपण ही बारी पाहायला यायचं आहे आवर्जून. तिथली बारी ही बारी तुमच्या लक्षात राहील अशी बारी या ठिकाणी होणार आहे. या ठिकाणी सन्माननीय कुणबी समाज धोरण संघ शाखा तालुका मसळे संलग्न युवक मंडळ त्या मंडळाचे चिखली विभागीय उपाध्यक्ष सन्मान भिकारी बागवे साहेब, तसेच समीर पाकड देखील साहेब या ठिकाणी आले. साहेब बाळा मुजरा करतो आणि कल्पेश पाकड त्या तिन्ही त्या मान्यवरांना मानाचा मुजरा करतो. त्या ठिकाणी त्यांच्याकडून शुभेच्छा आल्या आणि शंभरी होणारा कार्यक्रम जोशात झाला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. या ठिकाणी 500 रुपयाचं बहुमूल्य बक्षीस आलंय आणि खरोखरच तो कार्यक्रम सगळ्यांच्या आठवणीमध्ये राहील असा कार्यक्रम होणार आहे. कारण उदय बुवा हे सुरांचा बादशाह असले तरी शब्दांचा जादूगार आपण आहोत. म्हणून सुरांची आणि शब्दांची मैफिल काय असते ते आपल्याला तिकडे बघायला मिळणार आहे. गौरव सादर करतोय, गौरवकडे आपलं लक्ष असू द्या.
या ठिकाणी सगळ्यांना आवाज येते बरोबर पाय आवाज तर बरोबर या ठिकाणी आपण गवळा सादर करतोय बुवा गवळाकडे लक्ष असू द्या आज या ठिकाणी या ठिकाणी गवळा सादर करतोय बुवा गवळांनी नटखट कटकट आणि गवळीची कटकट आहे म्हणून खूप आणि आज या ठिकाणी हा प्रेक्षक वर्ग बुवा चांगला आहे या ठिकाणी सन्माननीय ग्रामस्थ मंडळ सुचवणे या मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष सन्माननीय श्री दीपक शिकवण साहेब यांच्याकडून 100 रुपये जागृती गिलास पाडावे त्यांच्याकडून 200 रुपये आमचे सॉरी एक चुकून नाव राहिले या ठिकाणी आमचे मित्र आपल्या गावडगावचे मुंबई मंडळाचे उपाध्यक्ष श्री दिलीप भारे साहेब खरोखरच माझे परम मित्र आणि आपल्या कार्यक्रमाला उपस्थित असतात हे गोकुळच्या चोरावचा रस्ता अडवतो कशाला विनाकारण वाटे काढवा येतो कशाला या गोकुळच्या नारींची छेडछाड काढतो कशाला हे काना कन्हैया मोठी धरा या गोकुळच्या नारींची छेडछाड काढतो कशाला आणि फुकडीचा वाद राधेचा मगमार खातो कशाला माझा मागेण्याचा तू माझा मागेण्याचा तू सोडून दे रे विचार माझा मागेण्याचा तू हे गाणं कुठे गाणं बघू जरा हा माझ्या मागेण्याचा तू सोडून दे रे विचार नाही तर कान्हा नाही तर कान्हा खाशील माझा तुला नाही तर कान्हा नाही तर कान्हा खाशील माझा
नाही डाव रे देणार नाही तुला आता मी भाव रे खराब केलंच नाव रे हसतय काना तुला हे गोकुळ गाव रे करतो आता तुला
हे जर लक्ष्मणाच्या समोर दाखवलं तर लक्ष्मण आधी 14 वर्ष वनवासात आलेला बायको असलं लांब त्याला वरवीन झालं म्हणून रामचंद्राने नवरा सुचवलं माई पाठ कर मी पाठीवर लिहिलं होते पाठीवर लिहून दिलं माय डिअर ब्रदर कटिंग मोर दॅन युअर काय नाही सांगितलं हे मला बोलवा ही जशी आले ना तशी हिचं एक कान काढणं नाक काढणं हिला नक्की करून पाठव फजिती झाली दही दूध लोणी पनीर कांदे पोहे अशी कारण का आमचा मुलाचा कसा सोडला माणूस म्हणजे मुंबईच्या कार्यक्रमांमध्ये सुद्धा आणि मुंबईच्या समितीमध्ये सुद्धा आमचे बुवा म्हणजे नावाजलेले आहेत आमच्या सर्व समन्वय समितीमध्ये सुद्धा बुवा असतात नेहमी वसई तालुका आणि रायगड जिल्हा कला मंचाच्या कार्यकारिणी कमिटीवर आहेत अनेक कमिटींवर आहेत कुणबी समाज अभिवृद्धी मंडळाच्या पण कमिटीवर बुवा आहेत तसाच बुवा आमचा नाही सोजू आहे तो मारायचा करायचा नाही मला
पण आता काय गवळणीला भारी हौस ना, कानाच्या मागे लागायची आणि आता कानाच्या फोड्या काढायची. हा. तर बुवा गवळण सादर करतो. बुवानी म्हटलंय म्हणून काय म्हणतोय बघा, तुझ्याच मागे येण्याचा मी शोधून काढलाय डाव, तू तुझ्याच मागे येऊन मी शोधून काढलाय डाव, अघराघ जवळ मला मिठीत घे, नको खाऊ गाच भाव. सौंदर्यांनी विचार केला या लाडवायची, कृष्ण सौंदर्यांनी विचार केला या लाडवायची, आणि दही दूध खाऊन मडका हिला रिकामी करून पाठवायचे. चल यमुनेच्या तीरी खेळ विटी दांडूचा मांडू, चल यमुनेच्या तीरी खेळ विटी दांडूचा मांडू, अरे हातात देन दांडू. हो विटी दांडू खेळायला माझ्यासोबत कोणतरी हवं ढवण, म्हणून तुम्हाला सोबत घेतो बरं का. कारण आग्रोश नाही ना, तुम्ही हात न. चल यमुनेच्या तीरी खेळ विटी दांडूचा मांडू. मला पहिल्यांदा अशी पब्लिक भेटली, ती तुम्हाला सांगते घे घे हळू घे हळू घे. डबलवरला अशी पब्लिक पाहिजे, म्हणजे काय होतं, बुवाला जरा असं मजा येते. बुवाला एकदा का मजा आली का मग वारीला काय होतं, मजा येते. त्याच्यामुळे रात्रीच्या वाऱ्या होतात ना, त्या बरीचशी पब्लिक झोपलेली असते. का? रात्रीची वेळ. रात्रीची वेळ म्हणजे कशी, जवळ जवळ झोपायची. म्हणूनच चल यमुनेच्या तीरी खेळ विटी दांडूचा मांडू, चल यमुनेच्या तीरी खेळ विटी दांडूचा मांडू, अगं हातात देन दांडू, पडोशी नको लुटू लुटू माझ्या भांडू. नकोस करू सशीर जोरी, नको करू सशीर जोरी, पडेल हा कान्हा भारी. बटबट बडबड तुझी बंद करणार हे, चल माझ्या बरोबर यमुने चालते.
तरी राधा या गाण्यासोबत खेळायला येते. जेव्हा गाण्यासोबत तिची रास चालते तेव्हा काय होतं या गवळ्यातून ऐकूया आपण. गाणं काय सांगते बघा. रंग गोरा राधेचा रंग कसा आहे. तुम्ही कसे बोलताय एवढं जोरात का ओरडताय. हा काहीतरी वेगळाच कलर दिसत आहे. कसं नाही तुला आता कसाही दिसत असला तरी राधा मात्र गोरी होती ना. ती का नाशी होती. आणि म्हणूनच रंग गोरा पण राधे रंग गोरा पान राधे तुझा रंग राधे तुझा रंग गोरा पान राधे तुझा राधे तुझा Thank you.
राधा ही मोठी आणि कान्हा हा लहान म्हणूनच राजाला वाटायचं कान्हा लहान आहे पण कान्हा कसला लहान आहे हे पनीर घ्यायला माहिती कान्हा काय लहान आहे कान्हा महान आहे म्हणून समजून कामातला राधे गोकुळातला हालेकर समजून कामातला राधे गोकुळातला हालेकर राधे तुझा आहे थोडासा